नमस्कार मंडळी, वंदना किचन मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. शेपूची भाजी ना प्रत्येकाच्या घरात नेहमीच बनवली जाते, पण घरातील सगळेच जण ही भाजी खातील याची काही गॅरंटी नसते. कारण शेपूच्या भाजीला ना एक उग्र वास असतो, त्यामुळे बरीच जण ही भाजी खायला नको म्हणतात. पण आज आपण ना शेपूच्या भाजीचा एक आगळा वेगळा मस्त असा झणझणीत तोंडाला चव आणणारा पदार्थ बनवतोय. मग काय, रेसिपी संपूर्ण बघायची आहे. चला तर मग वेळ न घालवता आपण लगेच रेसिपीला सुरुवात करूया. त्यासाठी ना इथं मी एक जुडी शेपू घेतली आहे. शेपू निवडून घेतली आहे आणि त्यानंतर स्वच्छ धुवून यामधलं सगळं पाणी निथळून काढलेलं आहे. तर सर्वात अगोदर ही शेपू ना आपण बारीक चिरून घेऊया. चला, इथे आपली शेपू मस्त अशी बारीक चिरून झालेली आहे. थोड्या वेळासाठी आपण ही बाजूला ठेवूया आणि एक छोटंसं वाटण तयार करून घेऊया. त्यासाठी छोट्या मिक्सरच्या भांड्यामध्ये मी 5 ते 6 हिरव्या मिरच्या घालतेय, 7 ते 8 लसूण पाकळ्या, थोडंसं आलं, अर्धा चमचा यामध्ये आपल्याला धने घालायचे, अर्धा चमचा जिरे घालूया. आता ह्या सगळ्या साहित्याचं मस्त असं वाटण करून घ्यायचंय. तर इथे तुम्ही बघू शकता आपलं हे वाटण करून तयार झालेलं आहे. आता चिरलेल्या शेपूमध्ये हे वाटण आपल्याला काढून घ्यायचंय. आता यामध्ये घालूया 1 वाटी बेसन पीठ, त्यानंतर चवीपुरतं मीठ घालायचंय. आता हे सगळं साहित्य आपल्याला चांगलं एकजीव करून घ्यायचंय. याला छान असं मिक्स करून घेऊया. इथे तुम्ही बघू शकताय आपलं सगळं साहित्य छान असं एकजीव करून झालेलं आहे. आता यामध्ये ना आपल्याला 1 ते 2 चमचा पाणी घालायचंय आणि याचा घट्ट गोळा मळून घ्यायचा आहे. तर पाणी आपल्याला यामध्ये अगदी थोडंसंच घालायचंय. याला छान मळून घेऊया. तर इथे तुम्ही बघू शकताय आपला हा घट्ट गोळा मळून तयार झालेला आहे. आता यामधला ना एक छोटासा उंडा आपल्याला काढून घ्यायचा आहे आणि हाताच्या साहाय्याने याचा ना आपल्याला अशा पद्धतीने मुटका करून घ्यायचा आहे. हे बघा, आता अशाच पद्धतीने आपण सगळे मुटके तयार करून घेऊया. तर इथे तुम्ही बघू शकताय सगळे मुटके मी तयार करून घेतलेले आहेत. आता हे मुटके ना आपल्याला वाफवून घ्यायचे आहेत. तर इकडे ना कढईमध्ये पाणी गरम करण्यासाठी ठेवलं होतं. पाणी देखील चांगलं गरम झालंय. आता यामध्ये ना अशा पद्धतीची चाळण ठेवून घेतेय. त्यानंतर हे मुटके आपण यामध्ये ठेवूया. यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे. गॅसची फ्लेम मीडियम करायची आहे आणि मीडियम फ्लेमवरती आपल्याला हे मुटके ना 10 ते 12 मिनिटं चांगले वाफवून घ्यायचे. चला, 10 ते 12 मिनिटं झालेली आहेत. यावरचं आपण झाकण काढूया. त्यानंतर ह्या मुटक्यांना हात लावून बघायचा आहे. हे बघा, माझ्या हाताला कुठेही पीठ चिटकत नाहीये, म्हणजे आपले हे मुटके चांगले वाफवून झालेले आहेत. गॅस बंद करूया आणि हे मुटके ना पूर्णपणे थंड करून घेऊया. त्यानंतर गॅसवरती मी लोखंडी तवा ठेवून घेतलाय. आता यामध्ये ना आपल्याला 1 ते 1.5 चमचा तेल घालायचंय. त्यानंतर पाव चमचा यामध्ये आपल्याला मोहरी घालायची आहे, पाव चमचा जिरे, त्यानंतर 5 ते 6 लसूण पाकळ्या ठेचून घेतलेल्या आहेत यामध्ये घालूया. हा लसूण आपल्याला हलक्या सोनेरी रंगावरती चांगला परतून घ्यायचा आहे. तर इथे आपला लसूण ना चांगला परतून झाला की यामध्ये ना आपल्याला एक चिरलेला कांदा घालायचा आहे. आता हा कांदा देखील आपण हलक्या सोनेरी रंगावरती परतून घेऊया. कांदा आपला चांगला परतून झाला की यामध्ये ना आपण काही सुके मसाले घालूया. पाव चमचा लाल तिखट, पाव चमचा हळद घालूया. सोबतच पाव चमचा यामध्ये आपल्याला गरम मसाला घालायचा आहे, थोडंसं मीठ घालायचं आहे. आता हे सगळे मसाले आपल्याला 1 ते 2 मिनिटं चांगले परतून घ्यायचे. तर यामध्ये घातलेले सगळे मसाले छान असे परतून झालेले आहेत. आता वाफवलेले मुटके ना यामध्ये आपल्याला घालायचे. तर इथे तुम्ही बघू शकता मुटके देखील थंड झालेले आहेत. आता एक एक मुटका ना कुस्करून यामध्ये मी घालतेय. हे बघा, अशा पद्धतीने छान असा कुस्करून यात घालायचा आहे.
इथे मी ना सगळे मुटके छान असे कुस्करून यामध्ये घातलेले आहेत. वरनं थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे. आता हे कुस्करलेले मुटके ना आपल्याला 2 ते 3 मिनिटं चांगले परतून घ्यायचे. अगोदर याला चांगलं मिक्स करून घेऊया. इथं आपल्याला सगळं साहित्य मस्त असं परतून झालेलं आहे. तर आगळी वेगळी झणझणीत चटपटीत अशी शेपूची भुर्जी बनून तयार झालेली आहे. ही तुम्ही ज्वारीची भाकरी, चपाती किंवा वरण भातासोबत खाऊ शकता. चवीला एकच नंबर लागते. अतिशय साधी आणि सोपी रेसिपी आहे. नक्की करून बघा. आपण आता ही भुर्जी काढून घेऊया. तर मंडळी, कशी वाटली आजची रेसिपी? आवडली आहे का तुम्हाला? रेसिपी आवडली असेल तर अशाच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी वंदना किचन मराठीला नक्की सबस्क्राईब करा. चला तर भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये. धन्यवाद.